नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी खूप महत्त्वाची आहे। बेसिकली आपण खूप सारे प्रश्न बघणार आहोत। 1500 हप्ता येणार आहे की बंद होणार आहे, कोणासाठी बंद होणार आहे, ई-केवायसी केली नसेल तर आता पुढे काय होणार त्यांचे, आणि लाखो महिलांना अपात्र ठरवणार का सरकार। ओके, आणि खूप सारे बाकीचे अपडेट्स आहेत ते आपण बघून घेणार आहोत। आज तारीख आहे 30 एप्रिल 2026। ओके, म्हणून ज्या ताज्या लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट आले आहेत ते आपण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे माझ्या व्हिडिओला आधी लाईक करा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब करा, कारण की मी रोज इथे लाडकी बहीणविषयी ज्या ताज्या अपडेट येतात, नवीन अपडेट येतात ते आम्ही घेऊन येतो। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती आहे आजचा शेवटचा दिवस ई-केवायसीसाठी। ओके, आता आज आहे तारीख 30 एप्रिल 2026। हा के-वाय-सी करण्याचा शेवटचा दिवस म्हणता येईल। अजूनही लाखो महिलांनी ई-केवायसी पूर्णच केलेली नाही आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या, तरीसुद्धा खूप महिलांनी केली नसणार। ओके, आता सरकारने आधी अनेक वेळा मुदत वाढवली होती, पण आता ही फायनल डेडलाईन मानली जात आहे। जर ई-केवायसी केली नसेल तर तुमचे पुढील 1500 जे हप्ता येतात, वितरण येतं तुम्हाला, ते थांबू शकतं। ओके, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही करून घ्या, आजही तुम्हाला लास्ट वेळ आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आलेली आहे ती आहे लाखो महिलांना फायदा बंद होण्याचा धोका आहे। रिपोर्टनुसार सुमारे 26 लाख महिलांनी ई-केवायसी केलेलीच नाही आहे। ओके, त्यामुळे या महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकते। आता सरकार फक्त योग्य महिलांना, लाभार्थींनाच पैसे देणार आहे। ओके, आता ही तिसरी जी अपडेट आहे ती आहे 1500 हप्ता। ओके, पण काहींना अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत। ओके, आता या योजनेतून दरमहा 1500 थेट खात्यात जमा होतात, पण काही महिलांना अजूनही मागील महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। काहींना काय, खूप साऱ्या महिलांना। ओके, जवळजवळ 99% महिलांना पैसेच मिळालेले नाहीत। आता जी-आर कधी येईल? ओके, जर जी-आर आलं की मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवून अपलोड करेन चॅनेलवर। ओके, आता यामागे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण किंवा व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यामुळे सरकारने पैसे थांबवून ठेवलेले आहेत असंच म्हणता येईल। जेव्हा हा आजचा दिवस जाईल, उद्या किंवा परवा लगेच जी-आर निघेल आणि पैसे यायला सुरुवात होईल। ओके, आता जी चौथी अपडेट आहे ती आहे बनावट लाभार्थी मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत। ओके, आता सरकारच्या तपासात मोठे धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत। काही ठिकाणी पुरुषांनीही या योजनेचा फायदा घेतला आहे, बनावट नोंदणी करून त्यांनी पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे आता सरकार अशा लोकांवर योग्य ती कारवाईसुद्धा करत आहे। ओके, याच लोकांमुळं ज्या लाडक्या बहिणींना गरज आहे पैशांची, त्यांचेसुद्धा पैसे ताटकळत ठेवले गेले आहेत। ओके, आता जी पाचवी अपडेट आहे ती आहे मुदतवाढ मिळणार का। आता एक महत्त्वाची आणि थोडी चांगली बातमी आहे। काही रिपोर्टनुसार सरकार पुन्हा एकदा ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याचा विचारसुद्धा करत आहे, कारण अजूनही लाखो महिलांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे। ओके, आता जी 6वी अपडेट आहे ती आहे RTIमधून मोठा खुलासा। RTIमध्ये समोर आली की अयोग्य लाभार्थ्यांकडून अजून पैसे वसूल केलेले नाही आहेत, तसेच ई-केवायसी न केल्यास पैसे थांबवले सुद्धा जातील। ओके, आता महिलांनी काय करावे मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतात असाल, ओके महिलांनो, तर लगेच तुम्ही ई-केवायसी पूर्ण करा। जर केली असेल तर तुम्हाला पैसे येतील या 3-4 दिवसामध्ये। आले की लगेच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल। तुमचा बँक अकाउंट आणि आधार लिंक तुम्ही तपासा, जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या। स्टेटस तुम्ही एकदा चेक करा, आणि काही समस्या असेल तर जवळच्या तुम्ही केंद्रावर जाऊन संपर्कसुद्धा करू शकता। थोडक्यात सांगायचं झालं तर आज के-वाय-सीची शेवटची तारीख आहे। 26 लाख महिलांना अपात्र होण्याचा धोका आहे, कारण त्यांनी ई-केवायसीच केलीच नाही आहे। आणि 1500 रुपये जो हप्ता आहे काही महिलांना अजून मिळालेला नाही आहे। काही बहुतांश महिलांना हा मिळालेच नाही आहे, काहींना तर जानेवारीपासून सुद्धा मिळालेला नाही आहे। ओके, त्यामुळे ही एक मोठी समस्या आहे। ओके, आता ही ई-केवायसी डेट जेव्हा संपन्न, आजची तारीख, तेव्हाच जे काय आहे ते समोर येईल। ओके, बनावट लाभार्थ्यांवर सुद्धा कारवाई सुरू केली आहे। ओके, आता त्यामुळे पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे। ओके, अशाच सरकारी योजना अपडेटसाठी महिलांनो माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे नवीन अपडेट येतात ते मी व्हिडिओमार्फत इथे दाखवत असतो। ओके, आणि कमेंटमध्ये नक्की तुम्ही मला सांगा, तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल। ओके, धन्यवाद।